राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज। गेल्या आठवडाभरापासून कांद्याचे बाजारभाव जे पडले होते, तर काही बाजार समितीमध्ये आता पुन्हा एकदा कांद्याला तेजी बघायला मिळत आहे। कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढले, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी नगरवरून आलेली ही बातमी एकदा बघू। 40% कांद्याची चाळीतच नासाडी, पावसाने भिजल्याचा परिणाम, दर नसल्याने दुहेरी कोंडी। मित्रांनो, उन्हाळ कांदा काढणीच्या काळातच जोरदार पाऊस झाला, त्यामुळे काढणीला आलेला तसेच काढणी केलेला कांदा भिजला होता। त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत। चाळीत साठवलेला कांदा सडू लागला आहे। आतापर्यंत 30 ते 35% कांद्याची नासाडी झाल्याचे दिसत आहे। त्यात कांद्याची विक्री करावी तर दर नाही, त्यामुळे उत्पादक शेतकरी दुहेरी कोंडीत सापडले आहे। मित्रांनो, सद्यस्थितीला शेतकऱ्यांकडे प्रश्न पण निर्माण झालेला आहे की काही कांदा आता चाळीमध्ये सडताना दिसत आहे। महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1.5 लाख हेक्टर क्षेत्र कांद्याच्या लागवडीखाली आहे। राज्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते। सर्वाधिक कांद्याचे उत्पादन नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहे। मराठवाडा, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, विदर्भातही आता कांद्याचे क्षेत्र वाढत आहे। राज्यात वर्षाला 90 लाख ते 110 लाख टनापेक्षा अधिक उत्पादन होते। राज्यात खरीपात 30% तर रब्बी उन्हाळी कांद्याचे क्षेत्र 70% असते। यंदा राज्यातील बहुतांश भागात एप्रिल मे महिन्यात पूर्व मोसमी पाऊस झाला। कांदा उत्पादकांना या पावसाचा मोठा फटका बसला। म्हणजे एकंदरीतच कांदा उत्पादकांना पावसामुळे फटका बसलेला आहे। शेतकरी काय म्हणतात, तर मी या वर्षी 2.5 एकर उन्हाळी कांदा लागवड केली होती, मात्र चाळीतच 50% कांद्याची नासाडी झाल्याने शेतात फेकून दिला। राहिलेल्या कांद्यालाही पुरेसा दर मिळत नाही, त्यामुळे कांद्याचं उत्पादन खर्चही निघाला नाही। सर्वच भागातील कांदा उत्पादक शेतकरी यंदा प्रचंड तोट्यात आहे। सरकारने कांदा उत्पादकाला मदत करण्याची गरज आहे। विक्रम गायकवाड, कांदा उत्पादक शेतकरी, आश्वी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर यांचे मत। मित्रांनो, शेतकरी सद्यस्थितीला परिस्थिती शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे। कांदा भाव सध्या परवडत नाही। पण असो, चला आता कांदा बाजार भाव सांगतो तुम्हाला कुठे भाव वाढले ते। मित्रांनो, पिंपळगाव बसवत या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2051 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती संगमनेर, उन्हाळी कांदा 3724 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1800 रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, कळवण, उन्हाळी कांदा 21700 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 2000चा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, वाई, लोकल कांदा 160 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 1700चा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती, फळ आणि भाजीपाला, लोकल कांदा 270 क्विंटल कांद्याची आवक, 2300 रुपये जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे। हिंगणा, लाल कांदा 8 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 1700चा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे। तर नागपूर येथे लोकल कांदा 1700 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 1700चा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर सोलापूर लाल कांदा 14206 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 1800चा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, कराड हलवा जातीचा कांदा 150 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1800चा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, सातारा 150 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 2000चा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, मुंबई कांदा बटाटा मार्केट 14952 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1700चा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे। तर चंद्रपूर गजोड या ठिकाणी 660 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 2000चा दर मिळताना दिसत आहे। तर पुढील बाजार समिती कोल्हापूर 3803 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1800चा भाव चालू आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी, इतकंच, धन्यवाद।